श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 12. श्री गणेशाय नमः. कराया जगदुद्धार, हरावया भूभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त. यतिरूपे प्रकट होत तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहोनी दृष्टी आनंदपोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत, गर्दी जाहली श्रीजवळी. दर्शनाच्या उत्कंठ चित्ती, खडीसाखर घेऊनी हाती. गर्दी मांजी प्रवेश करीती, स्वामी सन्निध पातले. अजानुबाहू सुहास्य वदन, श्री स्वामी मूर्ती पाहून. बाळप्पाने धावून दृढ चरण धरिले. येऊन या भानावरती श्रीचरणांची सोडली मिठी. ब्रह्मानंदन मायेपोटी स्तोत्र ओठी गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठोनिया काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांची अलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून. बाळप्पांवरचे प्रेम ऐशा कृती धाविले. त्या सवे एक जहांगीरदार ते होते विराडावर. स्वयंपाक करोनी तयार, म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊनी स्वामींसी अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य होऊनी तयांसी बाळप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ असती धूप मंदिरात. राजाज्ञे वाचुनी तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरुनी परतले सत्वर विराडावरी आले. तेथे नैवेद्यार्पण केले मग सरिले भोजन. नित्य प्रातःकाळी उठवून षटकर्मा ते आचरून. घेऊनी स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत त्यांचे करावे पूजन नित्य. मध्यान्नी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी जोळी घेऊनी श्री स्वामींजवळी येऊनी. मस्तक ठेवोनी चरणी जावे भिक्षे कारणी. मागोनी या मधुकरी मग यावे विराडावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. ऐशा प्रकारे करोन अक्कलकोटी राहिले. चोळप्पा आदी करोन सेवे करी बहुतजन. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी ऐशी. आपणही श्री सेवेंसी करीत जावे आनंदे. बहुतजण सेवे करी बाई मुख्य त्या माझारी. सर्व अधिकारी तिच्या करी व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होतसे. हे बाळप्पाने पाहून नाना युक्ती योजून. मोडून टाकले भांडण एकचित्ती सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहोनी संतोष स्वामी प्रती. दृढ भाव धरुनी चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाची या शरीरास. व्याधी जडली रात्रंदिन चैन नसे क्षणभरी. भोग भोगिले काही दिनी कागदांची पुडी वेंबीतुनी. पडली ती पाहता उकलोन विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळप्पासी यावे मरण. विष दिले कानुल्यातुनी पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी. सद्गुरु सेवा त्यांचे करी भावी लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवांची पूजा करून मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणी. हे पाहोनी एके दिवशी बाई विनवी समर्थांसी. आपण सांगोनी बाळप्पांसी शंकर पूजनी वर्जावे. तैशी आज्ञा तयांप्रती एके दिनी समर्थ करती. हरी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाण. हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चयी. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य. यापरी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून. न करावेची पूजन ये माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती पिटली. स्वामी आज्ञा सत्य मानली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी. दारा पुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमुचे होते नुकसान.
ऐसे बोल ऐकोनी बाळप्पा म्हणे खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी, मी जातो आपुल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल ऐशीची. श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारिले समर्थांसी, कुलदेवतेच्या दर्शनांची जावया इच्छी बाळप्पा. ऐसे ऐकुनिया समर्थ हास्यमुखे काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीतसे. श्रीपाद म्हणे बाळप्पांसी, समर्थ न देती आज्ञेसी. तरी टाकुनी चिठ्ठ्यांची आज्ञा द्यावी आपण. तयांचे कपट न जाणुनी अवश्य म्हणे त्याच देवी. 2 चिठ्ठ्या लिहोनी उभयतांनी टाकिल्या. चिठ्ठी आपल्या घरी भटजी उचली सत्वरी. येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेचे. स्वामींचरणी दृढ भक्ती बाळप्पांची जडली होती. कैसा दूर तयांप्रती करतील येती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध. सदा प्रेमळ परिसोत द्वादशोध्याय गोढा. श्री